कुठं रे गायब झाला ह्यो एवढ्या? तर इथून बाहेर कसं जायचं? लागतात ना हे बघा अस्वल महाराज, मी तुमच्या पाया पडतो, हात जोडतो. अहो मी कामगिरीवर आलोय, तुम्हाला खोटं वाटतंय का? हे बघा निशाण दाखवतो, निशाण आहे ना माझ्याकडं. घरी विसरली वाटतं, तुम्हाला उद्या आणून दाखवतो. अहो एवढं रागवता कशाला? तुमचं माझं भांडण आहे का वैर आहे? एवढी गडावरची कामगिरी जाऊन नायकाला सांगतो, मग मला कुशाल खा. अहो तुम्हाला बी भूक लागली असेलच की? हा, मला सुद्धा भूक लागली. घरी चंद्रा वाट बघत असेल. मला काय कल्पना नाही हो तुम्ही मला इथे भेटायला यायची. अहो तुमच्याकरता लाडू पेढे घेऊन आलो असतो, पण आता इथं काय आहे? इथं नुसतं गव्हा पाला पाचोळ आहे बघा. तुम्हाला वाबळी चालेल का? हा चालेल, हातात दिली असते, पण नखरे लांब लांब आहेत हो. हे बघा इथे पुढे, सावकाश 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 खा, घाय करू नका. गोमल आता इकडे इकडे. भागाबाई, अरे त्या अस्वल माझा मुकात घ्यायला बघत होत. काय करते, काय करते, मागं काय येते, पुढे काय जाते. पण मी बी त्याचा भाव होतो. त्याला घुलवत घुलत असं खाण्यामध्ये गुंगावलं, असं खाली वाकलं, पाठीवर पाय देऊन छलांग मारून डबऱ्याच्या वर. तुला बरंच सोलून काढलं, येऊ धरलं. हे तर काहीच नाही, पण काय काय ठिकाणी तर लचक काढल्या. अगोदर गेला तसंच कशाला तिकडे मरायला? तुला काय झालं सवरलं तर नाही तिकडे तोंडात शान घालतील माझ्या. ठावा हाय मग माझ्यासाठी खा थोडस. प्रेमचंद्रा, गडावर मुंगी निघून जायला परवानगी नाही. अगं ते दोन पाहेकरी माझ्या माग लागलं, दोघे बी डबऱ्यात. त्या अस्वलाने दोघांना घेंगळून घेंगळून फार पिट्ट्या पाडला. वराडलं काय, बोंबललं काय, पण त्या अस्वल जोडतोय होय त्याला. अगं बाद झालं की किती लावतेस? नाही माझ्या हाताने लावतो, त्यांनी पाहिजे तिथं वरबाडले. बरं बरं, त्यामुळे जरा जपून वाग. अगोदर जाऊन त्या देसाईची परवानगी काढली पाहिजे. अरे काय पायथ्याचं पार बदलल्यात, वर्दी द्यायला आलोय. उद्या उजाडल्या बराबर आपापल्या जागेला याचं. वाईच उद्याच्या दिवस सवर देशील का? बायको लय बेमार आहे बघा. असं ती मेली तर दुसरी कर. खंडोबाच्या नावाने जय मल्हार. जय मल्हार. कोण आहे ते? मी पैजारवाडीची मुरळी हायची. घ्या घ्या, भंडारा घ्या. पैजारवाड्याची मुरळी? जी. आणि इकडे लोवडावर कशाला मारायला तीच? नाही, गडाच्या वाटो आमच्या कुलस्वामिनीचं देऊळ हाय. 4 वर्ष झाली नवका मी नवस बोलून. तेव्हा म्हटलं नवस फेडावं आणि जावावं. नाही, कळावर हप्ता बंद आहे.
जाऊन द्या. काय मुरळीची चेष्टा करतायसा? अहो तुमची परवानगी झाल्यावर आमसने अडवतीय कोण? त्याला सुप्पा एवढं काळीज होव. एवढा नवस फेडतो आणि परवा दिवशी आपली सेवा करून परत जाईन म्हणती. नाईक साहेब, देवालाच धाडलंय म्हणायचं हिला. अहो लय दिवसात काय गाणं बिणं ऐकलेलं नाही आम्ही. होऊन जाऊ द्या. रात्री येण्याची कुत्री रडत्यात ते नामाची गाणं ढिकून होता ढिकून. मग असं कर जी तर हे म्हणत्यात तेव्हा आज रातच्याला एक छाक गाणं होऊन जाऊ दे. जी पर वाईट साथ संगत असती तर. त्याचं बघू की त्याचं काय अवघड आहे हा? मुद्रा चलो आगे बढ़ो. अहो मोर जाऊ नका सा. काय झालं हो? अहो वाघ उठलाय. एक नाही दोन आहे ती. नर मादी आहे हो. आणि हो अहो माझ्या जोडीदाराला तर कोंबड उचलल्यागत उचलला की. हे असलं डेऱ्यागत डोस काय. अरे जा मोर जाऊ नका. क्या चल रहा है उधर? वाघ उठलाय. परवाह नहीं, आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है. चलो. नाईक, त्या मोरल्या वळणावरनं 4-6 मोठं दगड देतो की ढकलून. अरे दगड बाजूला करतील ते. लई जण आहेत. मग काय करायचं? भेदरलेच समजे. आता त्यांची पाठ नाही सोडायची. दोन रात्री झोप नाही मागा माहिती हो. झालं उद्या आदमवाडीला पोचलो सुटलो बाबा. पण रातभर सांभाळावर का? अहो तुम्ही निघू नका सा. कवा येऊन झडप घालाल त्याचा नेम नाही. पिसाळ नाही तो. जनावराचा दुम लागलाय त्यासनी. 2 दिवस पाठीव. सारी रात डोळा लागलाय माझा. असं ढोसके फिरलं होतं की त्या देसाईला उभा कापू का आडवं चिरू असं झालं होतं मला. तुला दिसलं नसेल पण मी सारखा बघत होतो. तू 3 टिकलीचा लाल गाळ डोळं वटारून बघत होता तुझ्याकडे. मरून दे. तू इकडे ये बघू. हे बघ मी काय सांगते ते नीट ध्यानात ठेव. आपण गडावर गेलो की ह्याच्यामुळं तोफा आलं का ध्यानात. ह्याच्यामुळं माणसं, ह्याच्यामुळं दारूखाना आणि ह्याच्यामुळं पळवाटा किती हाय ते बेजवार लिवायचं. तू सुटलास तर बेसच, नाहीतर हे फडकट टेमलू गुरुवाकडनं खाली धाडून घ्यायचं. नाहीतर मी असंच करते ना. काय? मीच येते परवा दिवशी सकाळी शेळ्या घेऊन ताटाखाली. हे आपल्याला शाप कबूल नाही. आजूबाजूला दरोडेखोर फिरते ती. त्याने तुला पळवून नेली तर? त्याची तुला काळजी न ग. हे घे नीट ठेव. चल बघू. ह्या दोघांनी वर जाऊन द्या. नाईक साहेबांनी परवानगी दिली आमासनी. जाओ. इन दोनों को ऊपर जाने दो. इनको ऊपर जाने दो. इथनं सुटलो पण तो दरुजावरला पार करी. साऱ्या दरुजासनी चालत अशी एक किल्ली आहे माझ्यापाशी. किल्ली? ही बघ. मी खालच्या देवळात आलतो जी. माझा नवरा माझा जीव घेतोय. मला वाचवा हुजूर, मला वाचवा.
अंदर जाना मना है। हे मान्या, माझी बायको आहे ती, तिला घेऊन जातो की. आने दो, हुजूर डरो मत. पळून येतेस काय? किल्लेदार साहेब छोड़ दो उसे. हा? माझी बायको आहे ती, मी तिचा हात धरीन, खांद्यावर बसवीन, नाही तर मी तिच्या डोसक्यावर बसेन. ते झाली कुठं गायबच झाला होता. पोटभर चिठ्ठी नाही का सांगावं नाही. मोर तर तिकडच मिळाला म्हणून बातमी आली. आजूबाजूच टार्ग तरच द्यायला लागलं म्हणून मी जोगीन झालं. आता ह्यो आलाय आणि मला म्हणतोय माझ्या बरोबर संसार कर. आता तुम्ही सांगा हुजूर कसं जमेल. क्या ये बात सच है? हायच, आता मी तिकडे मेलो नाही, तो काय माझा गुन्हा आहे होय? तिला गुमान माझ्या संग धाडा. भाई तू चाहती है शोहर के साथ? नग नग मी आता जोगीन झालोय जी. मी पाया पडते तुमच्या, मला वाचवा. वो क्या कहती है? जाओ, उसको मत सताओ. आता अहो माझी सक्की बाय नाही ती, मागून बिगून आणलेली नवा. लेकिन अब वो तेरी बीवी नहीं रही, वो जोगन बन चुकी है. जाओ. अरे वा, बरा न्याव आहे की हो. माझा मुर्दा पडला तरी बेहतर, पण मी तिला नेणारच. इसे गिरफ्तार करो. हा? भाई तू चली जाए यहाँ से. लय उपकार झाले बघ. अब इसे छोड़ दो, लेकिन याद रखो ये किले के बाहर न जाए. या गडावर राहून मी करेन नाही काय हो. नीचे मत जाना बस. नीचे नाही जाणार. क्या नहीं? भोगच म्हणायचं. भोग. इधर बताओ. आता इधर मत आओ, उधर जाऊ नको. मग माणसानं कुठे आबाळात जायचं का काय? उधर जाओ, उधर. उधर जाओ. हा. राम राम खान साहेब. सलाम. काय म्हणायचे? दारू खाना है, दारू खाना. हो दारू है दारू. घोगड्यात ना दारू. मग गळत कशी नाही? हाँ? एक गळता कशी नाही? नीट. अरे बाबा ये पीने की नहीं उड़ाने की दारू है, उड़ाने की. हा, उडवायची म्हणजे फुलायची म्हणा की. अरे हो भूस नले की नहीं, तोफ की दारू. हा, तोफा उडवायची. 550 गुणी सहज असतील आतमध्ये. 500 गुनी है, 500. 500? अरे हो किधर चला? नाही म्हणलं 500 गुणी एवढी जागेमध्ये कशा राहतील हो? अरे ओ सर क्यों खाते हो, चले जाओ. नाही एवढ्याच्या जागेत 500 गुणी अहो पोट फाटलं असतं की माझं. अरे मग इथं कशाला आलास? नाही तोप काय म्हणते ते बघायला आलो होतो. तुम्हाला यातलं काही ठाव आहे का? अख्खी उमर गेली वाया. अरे तो भरण्यात आणि उडवण्यात. मग मला सांगा, या तो तोंडात काढणे. आणि मागणं उडतो. छ्या, अरे तोंडातनच की. अहो तोंडातलं भरलेलं तोंडानं कसं उडेल? हे तोपचं तोंड, होय. हे आपलं तोंड. आता आपल्या तोंडाने खाल्लं मग तोंडातनं बाहेर येईल का? हे बघाय नाही, विचार करा की हे तोपचं तोंड, हे आपलं तोंड. हे तोपचं तोंड, ते माझं तोंड, हे तोपचं तोंड. ते माझं तोंड. बघा आता. अख्खी उमर गेली पण हे काय कळलं नाही बाबा.